नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल भारती ब्युटी स्टुडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इझी आणि सुंदर आय मेकअप करणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। मी बेस हा आधीच तयार करून ठेवला होता। आता इथे मी एक लाईट पिंक कलरचा शेड घेतला आहे। मी शेड हा आउटर कॉर्नरपासून ते इनर कॉर्नरपर्यंत चांगला ब्लेंड करून घेतला आहे। मग मी डार्क पिंक शेड घेतले आणि छान ब्लेंड करून घेतले। ब्लेंड व्यवस्थित झाले तरच आय मेकअप हा चांगला दिसेल, नाहीतर पूर्ण आय मेकअप खराब होऊन जाईल। त्यामुळे ब्लेंड चांगले करणे खूप गरजेचे आहे। त्यानंतर मी लाईट ब्राऊन शेड थोडा ॲड केले। कन्सिलरने विंग क्रिएट करून चांगलं सेट केले। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्सिलरने विंग क्रिएट करतेवेळी चांगले ब्लेंड करणे गरजेचे आहे, नाहीतर तिथे लाईन्स दिसतील आणि आय मेकअप खराब होईल। त्यानंतर मी गोल्डन कलरचा शिमर घेतले आहे। मी हे आयबॉलच्या वर लावले, त्यामुळे माझ्या आय मेकअपला चांगला लुक आलेला आहे। आय मेकअप खूप सुंदर दिसत आहे। तुम्ही पाहू शकता, गोल्डन शिमरमुळे माझ्या आय मेकअपला चांगला आणि खूप सुंदर लुक आलेला आहे। आणि आयच्या खाली पण मी डार्क पिंक कलरचा आय शॅडो लावले। तुम्ही पाहू शकता, मी जे आयच्या वरती कलर लावले आहे, तोच आयच्या खाली पण कलर लावले आहे। मग मी आयब्रोच्या लाईनजवळ हायलाईट केले। त्यानंतर मी आयच्या खाली कॉम्पॅक्टने आय सेट केले आणि त्यानंतर जे काही डस्ट वगैरे राहिलेलं काढून टाकून दिले। आयलायनरने मी पहिले विंग्स क्रिएट केले आणि आयलायनर चांगले लावून घेतले। लक्षात ठेवा, आपण आयलायनर लावतेवेळी डायरेक्टमध्ये कधी पण लावायचे नाही। त्याआधी विंग्स क्रिएट करून आयलायनर अप्लाय करायचे, त्यामुळे आपले आयलायनर चांगले लागते आणि लायनर खराब पण होणार नाही। तुम्ही पाहू शकता, लायनर खूप चांगले लागले आहे। त्यानंतर मी मस्करा अप्लाय केले। तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये जसा लावत आहे सेम त्या पद्धतीने तुम्ही देखील लावा। त्यामुळे खूप सुंदर असा व्हॉल्यूम क्रिएट होतो आणि लॅशेस मोठे दिसतात। लोअर लॅशेसला पण मस्करा अप्लाय केले। तुम्ही पाहू शकता, लॅशेस किती मोठे दिसत आहेत। तुम्ही पाहू शकता, लॅशेस किती मोठे दिसत आहेत। त्यानंतर मी फॉल्स लॅशेस लावले, त्यामुळे आय मेकअपला खूप छान लुक आला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।